इतिहासावर एक धर्माच्या इतिहासासंदर्भात मग तो लोकल इतिहास असो किंवा सांस्कृतिक इतिहास असो प्रत्येक प्रकारच्या इतिहासावर या ठिकाणी प्रकाश टाकला जातोय. अनेक लेखकांनी त्यांचं संशोधनाचं वाचन या ठिकाणाहून केलेलं आहे. अद्यापही काही निबंध वाचन बाकी आहे. तत्पूर्वी आपलं मनोगत या ठिकाणी आम्हा सर्वांना ऐकावयास मिळावं अशी आमची सर्वांची इच्छा. माननीय श्री नारायणरावजी गव्हाण. महाराजांच्या आजच्या या महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित सर्व या महाराष्ट्रातील इतिहासकार, इतिहासाचे सर्व अभ्यासक, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मातृशक्ती, पितृशक्ती, मला असं वाटते जे आपल्या या महाराष्ट्राचा इतिहास लिहिणार आहे, पूर्वी काय झालं, पुढे काय होणार आहे, अशा महान व्यक्तीच्या पुढे माझ्यासारख्या एका छोट्या राजकारणात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना बोलतो देण्याचं काम आहे. कारण भगवान महावीरांची ओळख, त्यांचं आचरण, त्यांचं या देशातील जनतेवर असणारं प्रेम, खरं मला असं वाटतं की जैन समाज जरी लहान असेल तरी या जैन समाजानं या महाराष्ट्रात, या देशात अत्यंत प्रामाणिक, अत्यंत कर्तबगार, सर्वांवर प्रेम करणारा, आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा रगडू नये याची दक्षता घेणारा एक समाज आहे. मला असं वाटते की हा देश विविध जाती धर्माने नटलेला असा हा देश आहे. त्यातही मला असं वाटते की हे भाग्याचं लक्षण असते या महाराष्ट्रातले सर्व इतिहासकार आमच्या छोट्याशा या वाशिमात येऊन या महाराष्ट्राचा इतिहास लिहावा, त्यावर चिंतन मनन करावं. मला असं वाटते की हे भाग्याचं लक्षण आहे. खरं माणसाला आदरणीय आमचे आई वडील यांची पुण्याई पैशाळीनं या समाजसेवेचा जो एक वसा हातात घेतला, त्या वशाचं हे एक प्रतीक आहे असं मानणारा मी आहे. म्हणूनच तुमच्या सर्व मान्यवरांचं, माझ्या मातापित्यांचं या ठिकाणी माझं दर्शन झालं असं मी मानतो. खरं या देशावर मोगलांनी राज्य केलं, त्यांनी त्यांचा इतिहास आपल्यावर लाभला, त्यांना जसं पाहिजे तसं त्यांनी त्या इतिहासात लिहिलं. नंतर या देशावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. इंग्रजांवरती भारतावर फार प्रेम होत असं नाही. हा भारत सुखसंपन्न होता. या देशात म्हणजे खनिजापासून तर सोन्या चांदीपर्यंत, तर या देशात म्हणजे ज्या नद्या असतील, महासागर असतील, असा हा विविध रूपानं नटलेला हा देश. या देशाचे लष्कर बोलण्यासाठी इंग्रज या देशावर आले. त्यांनी 150 वर्ष राज्य केलं आणि त्यांच्या भारताच्या दुरामध्ये वावरलो. त्यांनी या देशाचा इतिहास दिला. मला असं वाटतं की त्यांनी इतिहास काही इंग्रजांना शोभेल असा दिला. या देशाचं त्यांनी काही पाहिलं नाही. मग ते जैनांचं पाहिलं नाही, कुणाही समाजाचं त्यांनी तिथं कुठं आत्मचिंतन केलं नाही. तो खरा इतिहास या जनतेच्या समोर ठेवला नाही. म्हणून आता खरा हा जो 67-68 वर्ष झाले आपला देश स्वातंत्र्य झाला, आणि या स्वातंत्र्याच्या काळात आमच्या या भारत मातेचा इतिहास या समाजासमोर ठेवणं नाही तर मग चंद्र जर कोण म्हणतं एखादा माणूस नाही पश्चिमेकडूनच उगावतो आणि आपल्याला हो सूर्य तिकडूनच उगावतो, तर असं जर झालं तर वाटते चुकीचा इतिहास तो लिहिला जाईल. म्हणून मला असं वाटतं या देशाचा इतिहास, जैनांचा इतिहास हा लिहिण्याची खरी आज नितांत आवश्यकता आहे. मला असं वाटते की अत्यंत विद्वान या ठिकाणी इतिहासकार या देशाचे, या महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी आले. माझी आई या ठिकाणी बोलत होती की चिपळूणचं एक मंदिर म्हणजे काय? एक मंदिर आपण ज्यावेळेस उभारतो त्या ठिकाणी त्या मंदिरात पाय टाकल्यानंतर आपण कुठेतरी एका स्वर्गात आहोत असं आपल्याला वाटते. त्या आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवलं, त्या भगवानांनी करून ठेवलं,
आत्मचिंतन मनन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यांच्या दगडाच्या पाया आपण लागलो पाहिजे आणि आपल्याला त्या दगडापासून त्यांच्या पायावर आपले मुंडकं ठेवल्यानंतर आपल्याला एक शक्ती निर्माण झाली पाहिजे. आपल्या या समाजाचं बरं झालं पाहिजे. अशा पद्धतीचं हे एक मंदिर असते. या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी इतिहास मांडला. मला असं वाटते की आपले जे काही महासंत होऊन गेले त्यांचा इतिहास घेणं ते जपणं आणि त्यांची संस्कृतीचं जतन करून या समाजाच्या या नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं मला असं वाटतं हेच खरं इतिहासकारांचं काम आहे. या माध्यमातून आमच्या या समाजाचं अधिक बरं होईल. समाज कोणताही असो समाजाचं संघटन केलं पाहिजे, एकत्रित राहिलं पाहिजे आणि या माध्यमातून आमच्या या समाजाच्या वाईट चाली रीती प्रथा परंपरा याला मुलांनी दिली पाहिजे आणि या माध्यमातून आपलं प्रबोधन झालं पाहिजे. मला असं वाटतंय की अशा परिषदात निश्चितपणे जिल्हा स्तरावर विभागाच्या स्तरावर होऊन आपला खरा इतिहास लिहिण्याची आज गरज आहे. जो ओढून इतिहास त्यांनी लिहिला तो इतिहास बदलून खरा नवा इतिहास नवा अध्याय या देशात. मला असं वाटते की का हे तर खरं काम समाजाचं म्हणण्यापेक्षा खरं जे काही शासन असते या शासनाने हा इतिहास दिला पाहिजे. यावर जे संशोधनकार आहेत यांना मान्य दिलं पाहिजे. त्यांना देशात विदेशात भ्रमण करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि या माध्यमातून आमचं जे काही दैनंदिन जीवनमान आहे आमच्या समाजाचा जो काही मान सन्मान आहे आमच्या ज्या भगवानांनी जे करून ठेवलं त्याचा इतिहास आहे हे त्यांना त्याच्या माध्यमातून स्फूर्ती मिळाली पाहिजे. एवढं त्या ठिकाणी सांगायचं खरं आपल्या घरात आपल्या लेकराचा सत्कार करून गेलं हे मला या ठिकाणी काही बरोबर वाटत नाही. पण माझे नेतृत्व आदरणीय काकाजी यांनी या ठिकाणी माझं कौतुक केलं. माझ्या पाठीवर एक शाबासकीचा हात एक लेकरू म्हणून या ठिकाणी आलो. कुठेही माझ्या आमदार हा तोऱ्यात कधीच मी असतो. 10 वर्ष आमदार असतो. मी कुणा राजकीय पक्षाचे सुद्धा या ठिकाणी नाव घेण्याची काही आवश्यकता नाही. मला असं वाटते की या इतिहासकारांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही या परिवारानं तर माझं या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचेही ऋण व्यक्त करतो. पण माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.